नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपण आलो आहे आता ओंकारेश्वर या ठिकाणी. तर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तर बघूयात आपण तिथलं साईट सीन एक्सप्लोअर करूयात. चला तर मग भेटूयात नेक्स्ट लोकेशन. नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे जात असता त्यावेळेस तुम्हाला हे जे गजानन महाराज संस्थानाचं इथे तुम्हाला दिसेल. तर तुम्ही राहूही शकता आणि इथे चांगली सुविधा दिलेली आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे गजानन महाराज संस्थान आहे, जिथे तुम्ही थांबूही शकता. चला तर मग जाऊयात. आपण आता चाललो मंदिराकडे. पुढे आल्यावर वाटेत लागतात ही शंकरपिंडीची दुकाने. नर्मदे मातेतील नैसर्गिक पिंड इथे सहज मिळतात. नर्मदेतील नैसर्गिक पिंड, पूजा साहित्य, रुद्राक्ष सगळं इथे सहज मिळते. भक्त आवर्जून येथून पिंड घेऊन जातात. चला तर मग बघूयात पुढे. आपण आता आलो आहोत ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध पुलावर. ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या किनारी वसलेले एक पवित्र शहर आहे आणि झुला पूल हे येथील प्रमुख आकर्षण आहे. ओंकारेश्वर झुला पूल नर्मदा नदीवर बांधलेला एक सुंदर हँगिंग ब्रिज आहे. येथून नदीचे अद्भुत दृश्य बघायला मिळते. पुलावरून चालताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपले फोटोसुद्धा सुंदर येतात. नर्मदा नदीचे पाणी स्वच्छ आणि आसपासची हिरवळ पर्यटकांसाठी एक आदर्श पिकनिक स्पॉट आहे. आपला वेळ येथे घालवण्यासाठी हे एक अत्यंत उत्तम असे स्थान आहे. झुला पुलावरून आल्यानंतर आपण आता लागतो रांगेत दर्शनासाठी. या ठिकाणापासून आपण बघू शकता वेगवेगळी छायाचित्रे बनवलेली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आणि ह्या रांगेतून आपण सरळ पुढे चाललो आहोत.
आणि आता सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन. इथे दर्शनासाठी रांग असते, पण व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे दर्शन व्यवस्थित होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत दर्शन घेतल्यावर मन अगदी भरून येतं. मंदिर हे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या द्वीपावर स्थित आहे, जे एका पुलाद्वारे जोडलेले आहे. प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आणि पारंपरिक वास्तुकला आहे. भक्त आणि पर्यटकांना गेटमधून जाऊन नंतर पुलावर मंदिरापर्यंत जावं लागते. वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र आहे. आपण आलोय घाट सेक्शनमध्ये. नर्मदा नदी हा आहे झुला आणि हे येतं ओंकारेश्वर मंदिर. त्या साईडला आहे ममलेश्वर मंदिर. नंतर आम्ही गेलो बोटिंग राईडसाठी. इथून मंदिराचा नजारा अप्रतिम असा होता. त्यानंतर आम्ही गेलो ममलेश्वर मंदिरात आणि दर्शन घेतलं. ओंकारेश्वर दर्शन पूर्ण मानलं जातं ते ममलेश्वर दर्शनानंतर. त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.